तर आज जनसन्मान यात्रा ही आम्ही सुरू केलेली आहे। नाशिकपासून आम्ही विमानातून उतरल्यावर पहिल्यांदा या परिसरामध्ये आलो। आम्हाला शेटे साहेबांनी, नरहरी झिरवाळ साहेबांनी, व्हाईस चेअरमन बाकीच्या सगळ्यांनी विनंती केली होती, जातात जातात 5 मिनटं 10 मिनटं चहाला इथं थांबा। त्यांनी आमचं स्वागत केलं। त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही इथं सगळे आलेलो आहोत। इथं आम्ही तुमच्याशी बोलत असताना पत्रकार मित्रांना मला सांगायचं आहे, ही जनसन्मान यात्रा साधारण रोज 2 विधानसभा मतदारसंघ कव्हर करण्याचा आमचा प्रयत्न आहे। आज आम्ही दिंडोरी विधानसभा मतदारसंघ आणि त्या ठिकाणी आपल्या देवळाली जो नाशिक रोडचा मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघात सरोज अहिरे तिथं आमदार आहेत आणि इथं नरहरी झिरवाळ आमदार आहेत। अशा पद्धतीनं आम्ही सुरुवात केलेली आहे। उद्याचे आजपासून 5 दिवस आम्ही ओळीनं धुळे, नगर, माझा नाशिक अशा वेगवेगळ्या जिल्ह्यामधले मतदारसंघ कव्हर करणार आहे। साधारण आठवड्यातले 5 दिवस आमची जनसन्मान यात्रा चालेल। 2 दिवस मुंबईमध्ये कामं असतात, आपल्याला माहिती असतं, कॅबिनेट असते, काही लोक भेटायला येतात, आमदार महोदय भेटायला येतात, त्याच्यामुळे त्यांच्याकरता तिथं 2 दिवस त्या ठिकाणी आम्ही ठेवलेले। असं आमचं आता निवडणुका संपेपर्यंत, मतदान होईपर्यंत हे कार्यक्रम आमचे चालू राहतील। याच्यातून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही ज्या काही योजना, विशेषतः माझी बहीण योजना, त्याचबरोबर वीज माफीची योजना, युवक युवतींच्या करता स्टायफंड देण्याच्या बद्दलची, त्यांना 6 महिने ते 8 महिन्याचं ट्रेनिंग देण्याच्या बद्दलची योजना, त्याचबरोबर दुधाला 5 रुपये लिटरला जास्त ते घेतलेला निर्णय, त्याचबरोबर कापूस सोयाबीनला 5,000 रुपये एकरी देण्याचा घेतलेला निर्णय, त्याचबरोबर आत्ताच्या काळामध्ये आम्ही मधल्या काळात धानाला पण मदत त्या ठिकाणी केली। अशा वेगवेगळ्या आमच्या योजना आहेत। त्याच्यामध्ये खूप मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहेत, बऱ्याच योजना आहेत। त्या योजना साधारण आम्ही आमच्या मायमाऊलींना, आमच्या बहिणींना, आमच्या मुलींना समजावून सांगणार आहोत। त्याचबरोबर आमच्या शेतकऱ्यांच्या करता जे निर्णय घेतलेले आहेत, ज्या योजना आणलेल्या आहेत, त्याच्याबद्दलची माहिती आम्ही आमच्या शेतकरी वर्गाला देणार आहोत। आणि युवक युवतींच्या करता जो त्यांना स्टायफंड देण्याच्या संदर्भातला निर्णय, तो त्यांना सांगणार आहोत। आणि मुलींना मोफत शिक्षण कॉलेजचं, अशा पद्धतीनं पूर्वी 50% मुलींना असायचं। आम्ही आदिवासी मागासवर्गीय समाजाच्या मुलींना तर मोफत होतंच, परंतु समाजातला इतर घटक पण आहे की जो गरीब आहे, त्यांच्याही मुलींना शिकण्याचा अधिकार आहे, त्यांच्याकरता पण योजना ही आम्ही आणलेली आहे। 3 गॅस सिलेंडर देण्याची पण योजना आणलेली आहे। अशा चांगल्या चांगल्या योजना आणलेल्या आहेत। आणि कालच आपण बघितलं, मार्टीच्या बद्दलचा घेतलेला अल्पसंख्याक समाजाचा निर्णय, आरटीच्या बद्दल घेतलेला मागासवर्गीय मातंग समाजाच्या करता निर्णय, अशा समाजातल्या सर्व घटकाच्या करता हे सरकार काम करतं आहे। ही भूमिका हे सांगण्याच्या करता, त्याच्याबद्दल लोकांना माहिती देण्याच्या करता, त्यांच्याकडनं काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं देण्याच्या करता ही जनसन्मान यात्रा आम्ही काढलेली आहे। त्याला आज सुरुवात केली। अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद हा वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थींचा मिळतोय, शेतकऱ्यांचा मिळतोय। त्याच्यामध्ये जसं जसं आता मीडियाच्या माध्यमातून पण सगळीकडं दाखवायला सुरुवात झालेली की आमची ती यात्रा सुरू झालेली आहे, त्याच्यातनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही यात्रा पोहोचवण्याचा आमचा जो उद्देश आहे, आणि महायुतीचं सरकार पुन्हा या योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढेही चालाव्यात, याकरता पुन्हा सरकार आलं पाहिजे, त्याकरता देखील आम्ही काही ताकाला जायचं, गाडगं लपवायचं ही आमची भूमिका नाही। आम्ही देखील उद्याच्याला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदारांनी आम्हाला कौल द्यावा आणि आम्ही मतदारांच्या करता, जनतेच्या करता केलेली कामं ही त्यांना सांगून
पुढं जाण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या इथं कालच आम्ही पैनगंगाचा मोठा निर्णय 85,000 कोटीचा घेतलेला आहे. तसाच या भागामधला देखील आरपार नारपारच्या बद्दल कालच कॅबिनेटला भुजबळ साहेबांनी हा मुद्दा काढलेला होता आणि आम्ही त्यांना सांगितलं, दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी कालच मी त्याच्यावर सही केलेली आहे आणि माझी सही झाल्यावर DCMची सही होईल आणि CMची सही होईल. पुढच्या कॅबिनेटला नारपार या योजनेच्या करता पण अनेक वर्ष माझ्या नाशिक जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी प्रयत्न करतायत. त्याला पण आम्ही अंतिम स्वरूप देण्याचं काम करतोय. त्याच्यामुळे